हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राजवीर जान्हवीसोबतच झोपायला जातो. राजवीर सलग जान्हवीच्या केसातून हळूवार हात फिरवत होता. जान्हवी आधीच झोपलेली होती, पण तरीही ती स्वप्नात कापत होती आणि काहीतरी बडबडत होती. राजवीर तिला घट्ट मिठीत घेतो. हे सगळं फक्त माझ्यामुळे घडत आहे. माझ्यामुळेच जान्हवी इतकी त्रासलेली आहे. मी इतकी मोठी चूक कशी करू शकलो? जर मी लवकर आलो आलो नसतो तर जान्हवीला आणखी काय काय कळलं असतं, काहीच सांगता येणार नाही. राजवीर जान्हवीला त्रासातून पाहून स्वतःशी बोलतो. राजवीर दुबईतून अपेक्षेपेक्षा लवकर आला होता. त्याने आपले आवश्यक काम लवकर पूर्ण केले होते. बाकीचे काही काम पूर्ण करूनही तो लगेच परत आला नव्हता. पण त्याची चिंता फक्त जान्हवीसाठी होती. त्याला जान्हवीची आठवण येत होती आणि त्यामुळे त्याचे कामात लक्ष लागत नव्हते. जान्हवी फोनही उचलत नव्हती, त्यामुळेच तो आधीच परत आला. राजवीर देखील जान्हवीसोबत झोपतो. जेव्हा जान्हवी उठली, ती राजवीरच्या कुशीत होती. तिनं पाहिलं की राजवीरच्या वरच्या अंगावर कोणतेही कपडे नव्हते. जान्हवी लाजलेली लाल झाली. तिने पटकन ब्रा शोधली आणि घालू लागली. जान्हवीच्या हलक्या हालचालींमुळे राजवीर देखील जागा झाला. राजवीर जान्हवीची हूक बंद करण्यास मदत करतो. मी करू शकते, जान्हवी राजवीरकडे न पाहता म्हणते. राजवीर तिची हूक बंद करतो. जान्हवी लाजेत आपले डोळे खाली झुकवते. राजवीर जान्हवीच्या केसांना कानाच्या मागे लावत तिला विचारतो, आता ठीक आहे ना? जान्हवी काही उत्तर देत नाही. राजवीर जान्हवीच्या गालावर किस करतो. राजवीरच्या स्पर्शाने जान्हवीची धडकन आणि श्वास दोन्ही वेगाने सुरू होतात. श्वास वाढताना पाहून राजवीर देखील आपला कंट्रोल गमावतो आणि आपले ओठ जान्हवीच्या ओठांवर ठेवतो. दोघेही किस करत राहतात. राजवीर जान्हवीच्या ओठांवर हलकेच चावतो, ज्यामुळे जान्हवीला हलक्या प्रमाणात वेदना जाणवतात. राजवीर तिच्या ओठांवरून तिच्या गळ्यावर ओढून किस करतो. जान्हवीचे श्वास वेगाने चालू होते. तिला राजवीरचा स्पर्श खूप आवडत होता. राजवीर जान्हवीच्या ब्रा स्ट्रॅपला खांद्यावरून खाली करून तिच्या खांद्यावर किस करतो. राजवीरचे ओठ आणि नाक जान्हवीच्या छातीजवळ राबत होते. त्यानंतर तो जोराने तिच्या छातीस किस करतो. राजवीर हातांनी जान्हवीच्या पाठीत हात फिरवतो. ती स्वतःची हूक अलीकडे बंद केली होती. आता तो उघडतो आणि तिच्या पाठीत किस करतो. जान्हवी आपले हात छातीत ठेवते. राजवीर तिची ब्रा उतरवण्याचा प्रयत्न करतो, पण जान्हवी आपले हात नाही हलवत. त्यावर राजवीर अचानक उठून बसतो. नंतर इकडे, आपण न्हालंय का? मी लगेच येतो, राजवीर जान्हवीकडे न पाहता बोलतो. राजवीर निघून गेल्यावर जान्हवी राजवीरच्या वॉशरूममध्ये जाते आणि शॉवरखाली उभी राहते. मला काहीच कळत नाही. मी का त्याला नकार देऊ शकत नाही? त्याचा स्पर्श इतका आवडतो का मला? जान्हवी स्वतःशी बोलते. तिचे कपडे त्या ठिकाणी नव्हते, त्यामुळे शॉवर घेतल्यानंतर तिने राजवीरचा टॉवेल घालून बाहेर आली. राजवीर आपल्या टीमला बोलावतो. ज्यांनीही या केसमध्ये जान्हवीला त्रास दिला आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा. हो सर, टीम उत्तर देते. सस्पेन्शन लेटर तयार करा. लक्षात ठेवा, 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीचा सस्पेन्शन नसावा. जेव्हा पुन्हा जॉईन करतील तेव्हा अशा जागी ट्रान्सफर करा, तिथे पाण्यापर्यंत पोहोचता येणार नाही. राजवीर गुस्स्यात बोलतो. हो सर, लगेच होईल, टीम म्हणते. आणि हो, सध्या काही करू नका. 10-15 दिवस थंड होऊ द्या. नंतरच योग्य कारण देऊन सस्पेंड करा. जान्हवी किंवा माझं नाव कधीही यामध्ये येऊ नये. राजवीर कोणालाही माहीत पडू नये असं हवं होतं की त्याने जान्हवीसाठी काही केलं आहे. जर त्याच्या सौतेली आईला कळलं तर जान्हवीच्या जीवनाला धोका होऊ शकतो, जे राजवीर कधीही नाही इच्छित. राजवीर रूममध्ये परत येतो. माझे कपडे? जान्हवी राजवीरकडे पाहून थोडी लाजली. हो, मी आणून देतो, राजवीर म्हणतो. नाही, आपल्याला कळू देऊ नका, मी स्वतः करू, जान्हवी बोलते. खालच्या स्टाफकडे जा, किचनमध्ये आहे, मी बघतो, तुम्ही येत जा, राजवीर म्हणतो. ठीक आहे, जान्हवी उत्तर देते. राजवीर खाली जातो. खाली कोणीही नसतं. जान्हवी स्टेअर्सजवळ उभी असते.
राजवीर तिला येण्याचा इशारा करतो आणि स्वतः किचनमध्ये जातो. जान्हवी पटकन कपडे काढते. मी माझे कपडे सरच्या वॉशरूममध्ये सोडले होते. आता काही होणार नाही, ती स्वतःशी बोलते. राजवीर आपल्या रूममध्ये जातो. वॉशरूममध्ये त्याला जान्हवीचे कपडे पडलेले दिसतात. राजवीर जान्हवीची ब्रा उचलतो, थोडा विचार करतो आणि मग ती आपल्या अलमारीत ठेवतो. जान्हवी राजवीरच्या रूममध्ये येते. राजवीर तिला पाहून थोडा घाबरतो आणि पटकन आपली अलमारी बंद करतो. काही हवं होतं तुम्हाला? राजवीर जान्हवीकडे पाहत विचारतो. हो, माझे कपडे वॉशरूममध्ये आहेत, जान्हवी उत्तर देते. इतकं ऐकूनही राजवीर जान्हवीकडे बघत नाही. जान्हवी स्वतः जाऊन आपले कपडे उचलते. कुठे गेले? इथेच तर ठेवले होते मी. जान्हवी आपले कपडे तिथे न पाहता स्वतःशी बोलते. जान्हवी आपले कपडे घेऊन बाहेर येते. राजवीर तरीही तिच्याकडे बघत नाही. अजब आहे, इथेच तर ठेवले होते. सरांना विचारू शकत नाही. कुठे गेले असतील? मी पूर्ण वॉशरूम शोधलं, कुठे सापडले नाही. जान्हवी स्वतःशी बोलत बोलत आपल्याच खोलीत येते. राजवीर जान्हवीच्या खोलीत येतो. जान्हवी बेडवर बसलेली असते. आता तुम्ही कशी आहात? राजवीर विचारतो. ठीक आहे, जान्हवी उत्तर देते. सॉरी, जान्हवी म्हणते. राजवीर तिच्या जवळ येतो आणि बेडवर बसतो. तुम्ही सॉरी का बोलत आहात? राजवीर विचारतो. हे जे काही घडलं त्यात माझीही काहीशी चूक होती, जान्हवी उत्तर देते. राजवीर तिचा हात धरून म्हणतो. तुम्ही असं का बोलत आहात? असं काहीही झालं नाही. मीच थोडीशी वेतावळीपणा केली. मला स्वतः इथे राहायला हवं होतं, जान्हवी म्हणते. स्वतःला दोष देऊ नका, यात तुमची काहीही चूक नाही, राजवीर म्हणतो. आय प्रॉमिस, पुढे असं काही होणार नाही, पक्क, जान्हवी उत्तर देते. हो, राजवीर म्हणतो. चला, जेवण झाले, जेवायला जाऊया, राजवीर म्हणतो. हो, जान्हवी उठते. तेव्हा सोफ्यावर टॉवेल पडलेले होते. राजवीर टॉवेल उचलतो. हे काय करत आहात? जान्हवी विचारते. माझं आहे ना, राजवीर म्हणतो. हो, तर मी वॉश करून देईन, जान्हवी म्हणते. मी काय करू शकेन? मी करू शकेन, राजवीर म्हणतो. पण जान्हवी म्हणते. तुम्ही चला, राजवीर म्हणतो. राजवीर जान्हवीला डायनिंग टेबलवर बसवतो. मी लगेच येतो, राजवीर म्हणतो आणि तिथून निघूनही जातो. राजवीर टॉवेल आपल्या अलमारीत ठेवतो. दोघे जेवत असताना राजवीरचं लक्ष जान्हवीच्या हातावर जातं. तुमची रिंग कुठे आहे? राजवीर विचारतो. जान्हवी आपला हात पाहते. हो, त्याने उतरवली होती, जान्हवी म्हणते. अच्छा, राजवीर म्हणतो. जेवणानंतर जान्हवी आपल्याच खोलीत जाते. राजवीर फोनवर बोलतो. जान्हवीला सर्व सामान जे या इन्व्हेस्टिगेशनमध्ये घेतलं होतं परत हवं आहे मला. राजवीर जान्हवीचा हात धरून तिला रिंग घालतो. ही तुम्हाला कुठून मिळाली? जान्हवी आपल्या रिंगकडे पाहून आश्चर्यचकित होते. आणि हा तुमचा मोबाईल आणि घड्याळ, राजवीर तिला देतो. हे घड्याळ खूप महाग आहे का? जान्हवी विचारते. नाही, राजवीर म्हणतो. मला नाही हवी, जान्हवी म्हणते. ही मी तुम्हाला तुमच्या बर्थडेवर दिली होती. अशी गिफ्ट परत देऊ शकत नाही, राजवीर घड्याळ घालतो. तुम्ही तुमचं घर पूर्णपणे उलटले. मला माफ करा, जान्हवी म्हणते. तुम्ही सॉरी का बोलत आहात? यात तुमची काहीही चूक नाहीये, राजवीर म्हणतो. त्यानंतर जान्हवीचा फोन वाजतो. हॅलो, जान्हवी, तुम्ही कशा आहात आणि कुठे आहात? विक्रम फोनवर विचारतो. मी ठीक आहे, जान्हवी उत्तर देते. आज ऑफिसवर लक्षात आलं, काल मी तेव्हा ऑफिसमध्ये होतो. तुम्ही ठीक आहात ना? विक्रम विचारतो. हो, मी ठीक आहे, जान्हवी उत्तर देते. मी तुमच्या घरीही गेलो होतो, पण ती
एरिया सील होती. तुम्ही आत्ताच कुठे आहात? तनू, विक्रम बोलतो. त्याच वेळी राजवीर म्हणतो, जान्हवी थांबा, स्वतःला इतका त्रास देऊ नका. राजवीर फोन घेऊन विक्रमचा कॉल कट करतो. तुम्ही फोन का कापलात? जान्हवी विचारते. कारण तुम्हाला आता विश्रांती हवी आहे. मी तुमचा फोन स्विच ऑफ करतोय. आता कुणीही त्रास देणार नाही. तुम्ही आराम करा, राजवीर म्हणतो. तो त्रास देत नव्हता, जान्हवी म्हणते. आता काही बोलणार नाहीत. राजवीर तिला झोपवतो. विक्रम स्वतःशी बोलतो. ही कोण होती? जान्हवी आता कुठे आहे? विक्रम पुन्हा फोन करतो. फोन बंद येतोय. रात्री जान्हवी आणि राजवीर एकत्र झोपले होते. जान्हवी राजवीरला हग करून डोळे मिटते. राजवीरची नजर जान्हवीच्या छातीकडे जाते, जिथे राजवीरचे बाईट मार्क आहेत. राजवीर तिथे जान्हवीला हलकेच टच करतो. जान्हवी राजवीरचा हात हटवत म्हणते, दुखतंय? राजवीर जान्हवीकडे पाहत म्हणाला. नाही, जान्हवीनं उत्तर दिले. राजवीरला खूप वाईट वाटत होतं. माझ्याबरोबरही कधी कधी असंच होतं का? तो स्वतःशीच बोलला. राजवीर आणि जान्हवी एकत्र होते. पुढील 2-3 दिवस राजवीर जान्हवीची काळजी घेत राहिला. जान्हवी अजूनही झोपेत बोलत असे आणि कधी कधी घाबरून उठायची. राजवीर प्रेमाने तिचे केस मळत तिला शांत करायचा. तो तिला सांभाळत असे आणि जान्हवीही त्याच्यासोबत राहायला जान्हवीलाही आवडत असे. काही दिवसांनी जान्हवी आणि राजवीर ऑफिसमध्ये गेले. आपल्यासाठी काही आणू का? जान्हवी राजवीरच्या केबिनमध्ये जाऊन विचारते. नाही, तुझं स्वतःचं काम जास्त पचव. ज्या प्रमाणात काम होईल तितकंच कर, रिलॅक्स. राजवीर जान्हवीला समजावत म्हणाला. ठीक आहे, जान्हवी म्हणाली. समजलं ना? राजवीर आपल्या खुर्चीवरून उठत म्हणाला. हो, मी स्वतःला जास्त त्रास देणार नाही, जान्हवी उत्तरली. हो, पण माझंही ऐकशील ना? राजवीर जान्हवीकडे जवळ येत म्हणाला. मी तुला त्रास देऊ शकते का? जान्हवीनं शरारती स्मित हास्य करत खूप प्रेमाने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं. हो, करू शकतेस. पण तुला माहीत आहे ना, तू माझ्या सांगण्यावरून मान्य करायला मोठी आहेस. राजवीर जान्हवीला मिठीत घेत म्हणाला आणि तिच्या कमरेवर हात ठेवला. माझं काम आहे, जान्हवीनं त्याला हलवत म्हणालं. ऐक ना मिस जान्हवी, राजवीर तिला रोखत म्हणाला. नाही, माझं काम आहे, जान्हवी म्हणाली आणि तिथून निघूनही गेले. जान्हवी आपल्या डेस्कवर काम करत होती. तेव्हा तिनं लक्षात घेतलं की ऑफिसचे काही कर्मचारी विचित्रपणे तिला पाहत आहेत. जान्हवीला हे पाहून त्रास झाला, कारण त्यामुळे तिचं काम व्यवस्थित होत नव्हतं. हे सर्व लोक मला असे का पाहत आहेत? मी नवीन आहे, इथे काम करायला आली आहे, पण ते मला एलियनसारखं बघत आहेत, जान्हवी स्वतःशीच बोलली. हळूहळू तिच्या कानात लोकांची वाचके ऐकू लागली. कशी वाचून गेली? फक्त कोणातरी मोठ्या व्यक्तीशी संबंध आहे त्यांचं. माझ्या मते हे 2 नंबरचं काम करत असेल. डिझाईन्स कोणाने चोरी केले ते काही माहिती मिळाली का? असंच आहे, अजूनही चौकशी सुरू आहे. जेल झाली असती तर काही दिवसात बाहेर येईल. सर्व काही स्पष्ट होईपर्यंत आपल्या समोर ठेवतील. हे सर्व ऐकून जान्हवी रडायला लागली. ती लगेच राजवीरच्या केबिनमध्ये गेली. राजवीर तिला त्रस्त पाहून लगेचच खुर्चीवरून उठला आणि तिच्या जवळ गेला. काय झालं जान्हवी? राजवीरने विचारलं. मला इथे काम करायचं नाही, जान्हवी रडत म्हणाली. ठीक आहे, पण तू रडतेस का? राजवीर डोळे पुसत विचारतो. सगळ्या स्टाफला वाटतंय की मी डिझाईन्स चोरी केली. ते मला असं पाहत आहे जणू मी गुन्हेगार आहे,
जान्हवी म्हणाली, त्यांची बातमी का ऐकत आहेस? चूप बस, मी पाहतो. राजवी तिला आपल्या मिठीत घेत केस मळत शांत करतो. चला, तसं सुद्धा सुट्टीचा वेळ येतोय. घरी जाऊ. राजवीर आपलं घड्याळ पाहत म्हणाला. पण अजून वेळ आहे. जान्हवी म्हणाली, चला ना, मी पण थकलो आहे. राजवीर म्हणाला, हो. जान्हवीनं मान्य केलं. राजवीर तिला घरी घेऊन गेला. लॉक तर तुटला होता. जान्हवी राजवीरला चावीने लॉक उघडताना पाहून म्हणाली, तुटलेली गोष्ट ही जुळू शकते. राजवीर म्हणाला, हो, पण त्यांनी घराची अवस्था पहा. जान्हवी म्हणाली, घरात पाऊल टाकताच जान्हवीला आश्चर्य वाटलं. हे काय? हे सर्व काय आहे? फर्निचर खूप जुनं झाले होते. जे काही केले ते चांगलंच केले. तसंही व्हाईट रंग तुला आवडत नव्हता. आता तर अधिक सुंदर दिसत आहे. राजवीर म्हणाला, तुला आवडलं का? राजवीरने विचारलं. हो, आवडलं. पण तू इतकं दुखावली याबद्दल? जान्हवी म्हणाली, जे दुखावले ते याबाबत काही नाही. राजवीर म्हणाला. जान्हवीने संपूर्ण घर पाहिलं. घर आता खूप सुंदर आणि मनमोहक दिसत होतं. तुला खरंच आवडलं? राजवीरने पुन्हा विचारलं. हो, पण तुम्हाला हे कसं माहिती? जान्हवी राजवीरकडे म्हणाली, यामध्ये जवळजवळ सगळ्या गोष्टी त्या आहेत ज्या मला आवडतात. आता तर आपल्याला खूप वेळ झालाय मित्र बनलेला. आता मला तुम्हाला चांगल्या प्रकारे समजायला लागले. राजवीर जान्हवीकडे पाहत म्हणाला, अरे हो, धन्यवाद. तुम्ही खूप चांगले आहात. जान्हवी राजवीरकडे पाहत म्हणाली. दुसऱ्या दिवशी राजवीरने सगळ्या स्टाफला मीटिंगसाठी बोलावलं. आपण सगळ्यांना इथे बोलवण्याचं कारण म्हणजे मागील काही दिवसात ऑफिसमध्ये जे काही घडलं ते योग्य नव्हतं. आपले डिझाईन्स चोरी झाले. ज्यांनी हे केलं आहे त्यांना मी शोधून काढीन. त्याबरोबरच त्याच कारणामुळे मी जान्हवीवर आरोप आले, जे पूर्णपणे खोटे होते. आमच्या कंपनीच्या दुर्लक्षामुळे मी जान्हवीला खूप त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल आमची कंपनी मी जान्हवीला 10 लाख रुपयांचं नुकसान भरपाई देत आहे आणि लेखी माफी देखील देत आहे. राजवीरने सगळ्या स्टाफकडे पाहत सांगितलं. मला नाही. जान्हवी बोलत असताना राजवीरनं तिला आडवा करत मिस्टर मेहताकडे पाहिलं. मिस्टर मेहता, हे 2 काम पूर्ण करावेत. आतापर्यंत या विषयावर कोणी बोललं तर समजून घ्यावं की आज त्यांचा इथे शेवटचा दिवस आहे. राजवीरनं सगळ्या स्टाफकडे गंभीरपणे पाहून सांगितलं. राजवीर आपल्याच केबिनमध्ये गेला आणि जान्हवीही त्याच्या मागे मागे गेली. हे तुम्ही काय केलंय? जान्हवी राजवीरकडे पाहत म्हणाली. आता तुला कोणी त्रास देणार नाही. राजवीर जान्हवीकडे पाहत म्हणाला. पण मला पैसे नको आहेत. जान्हवी म्हणाली. ती कंपनीची पॉलिसी आहे. त्यात मी काही करू शकत नाही. राजवीर म्हणाला. तुम्ही आधीच घरातील फर्निचर बदललं आहे. मला पैसे नको आहेत. जान्हवी म्हणाली. फर्निचर तर माझं होतं आणि माझ्या कारणामुळे ते तुटलं. त्यामुळे मला बदलावं लागलं. राजवीर म्हणाला. मला खरंच पैसे नको आहेत. जान्हवी म्हणाली. मी सांगितलं ना, मी काही करू शकत नाही. राजवीर म्हणाला. तुम्ही सर्व काही करू शकता. जान्हवी रागात म्हणाली. सगळं विसर. आज माझी मीटिंग आहे. त्यामुळे तुला घरी एकटीला जावं लागेल. राजवीर म्हणाला. मीही जाईन सोबत. जान्हवी म्हणाली. नाही, ऑफिसची मीटिंग नाही. ही माझ्या सिक्युरिटी टीमची सुरक्षा मीटिंग आहे. तू तिथे काय करशील? जर मी वेळेवर परत आलो तर तुला घरी भेटेन. नाहीतर उद्या ऑफिसमध्ये भेटू. राजवीर म्हणाला. ठीक आहे. जान्हवी म्हणाली. तुम्ही काळजी घ्या. काही समस्या झाल्यास कॉल करा. राजवीर म्हणाला. हो जान्हवी. जान्हवी उत्तरली. लंच टाईमसकट राजवीर ऑफिसमधून निघाला त्यावेळी जान्हवी विक्रमसह कॅन्टीनमध्ये होती.
राजवीर जान्हवीची सुरक्षा सुनिश्चित करायचा विचार करत होता. म्हणून त्याने आपली सिक्युरिटी वाढवली आणि जान्हवीला सुद्धा सुरक्षा दिली, ज्यामुळे तिच्या लक्षात येणार नव्हतं की तिच्या आसपास काही सुरक्षा गार्ड्स आहेत. राजवीरला भीती होती की त्याची शत्रुता जान्हवीला त्रास देऊ नये, त्यामुळे तो शहराबाहेर फार्म हाऊसमध्ये आपली सिक्युरिटी टीमसह मीटिंगला गेला. खूप चांगलं झालं जान्हवी, कंपनीकडून तुला नुकसान भरपाई मिळाली, विक्रम म्हणाला. हो, पण मला नको होतं, जान्हवी म्हणाली. का? तुझा हक्क होता. तू खूप त्रस्त झालीस, विक्रम म्हणाला. आता तू कुठं राहतेस? विक्रमने विचारलं. घरी, जान्हवी म्हणाली. ते तर सील होतं, विक्रम म्हणाला. ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे, जान्हवी म्हणाली. जान्हवी परत आली आणि राजवीरच्या केबिनमध्ये गेली. सर कुठं गेलेत? गेलेही का? इतकं काही सांगायला नको होतं का? जान्हवी स्वतःशीच बोलत होती. जान्हवी घरी गेली आणि न्हाण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. राजवीर तिच्या जवळ असायचा, पण आज तो तिथे नव्हता. त्यामुळे जान्हवीला मन नाही लागलं. फोन करावं का? नाही, जान्हवी स्वतःशी बोलत होती. त्यानंतर फोन वाजला. जान्हवीनं उचलला. हॅलो, जान्हवी म्हणाली. पोहोचलास घरी? राजवीर म्हणाला. हो, जान्हवी काहीसा नाराज होत म्हणाली. काय झालं? राजवीरने विचारलं. काही नाही, जान्हवी म्हणाली. तर असं का बोलतेस? राजवीर म्हणाला. मला तुझ्याशी बोलायचंच नाही, जान्हवी म्हणाली. का? का नाही? राजवीरने विचारलं. तू मला जाण्यापूर्वी सांगितलं नाहीस, जान्हवी म्हणाली. मी तिथे नव्हतो. असतं तर सांगितलं असतं, राजवीर म्हणाला. हो, तर थोडं थांबू शकत होतास, जान्हवी म्हणाली. राजवीरला जान्हवीची आवाज व्यवस्थित ऐकू येत नव्हता. मिस जान्हवी, इथं नेटवर्क समस्या आहे, मी नंतर बोलतो, राजवीर म्हणाला आणि फोन कट केला. जान्हवी उदास होऊन स्वतःशीच म्हणाली. अरे बापरे. सकाळची वेळ होती. जान्हवी तिच्या किचनमध्ये चहा बनवत होती. अचानक तिच्या घराची घंटी वाजली. अरे, आता कोण आलं असेल? कदाचित सरच असतील. जान्हवी बोलत बोलत दरवाजाकडे गेली. जान्हवीनं दरवाजा उघडला. तुम्ही येऊन गेलात? जान्हवी दरवाजा उघडल्याशिवाय बोलली. कार्तिक, तू? व्हॉट अ सरप्राईज. जान्हवी कार्तिकला पाहून थोडी आश्चर्यचकित झाली. तू कुणाची वाट पाहत होतीस का? कोण येणार होतं? कार्तिक जान्हवीला विचारतो. नाही नाही, कुणी नाही. तू आत या, जान्हवी कार्तिकला बोलली. तू इथे कधी शिफ्ट झालीस? कार्तिकने विचारलं. थोड्या वेळ अगोदरच, जान्हवी बोलली. का? कार्तिक पुन्हा विचारतो. अरे ते सोड, जान्हवी म्हणाली. तू मला काहीही सांगितलं नाही, कार्तिक बोलला. हो, सगळं काही तातडीने झालं, जान्हवी म्हणाली. पण तुम्ही मला तरी सांगितलं असतं ना. कार्तिकने थोडं खिंडीतपणा दाखवला. हो, तू बिझी होतास ना. तुझे एक्झाम्सही चालू होते, जान्हवी म्हणाली. पण तरीही कार्तिक थोडा खिन्न झाला. हो, सगळं इतकं अचानक घडलं की सांगण्याची संधीच मिळाली नाही, जान्हवी म्हणाली. मी तनूच्या घरी गेलो होतो. तिने सांगितलं की तू इथे शिफ्ट झालीस, कार्तिक म्हणाला. हो, दीदीची फ्लॅटमेट परत आली, त्यामुळे मला अचानक शिफ्ट करावं लागलं. अरे, हा तर मोठा फ्लॅट आहे जानू, याचं भाडंही फार जास्त असेल ना. कार्तिक इकडे तिकडे पाहत म्हणाला. नाही, मला कंपनीकडून मिळालं आहे, जान्हवी म्हणाली. कंपनीकडून इतका मोठा फ्लॅट? कार्तिक आश्चर्यचकित झाला. सोड दे सगळं, सांग मला, तू कसा आलास, जान्हवी विचारते. खरं सांगायचं तर मला सांगणंच राहून गेलं होतं. एक चांगली बातमी आहे, कार्तिक म्हणाला. चांगली बातमी? तू लग्न करतोय का? जान्हवी उत्साहित होत विचारते. अरे नाही, ते लवकरच करेन. पण सध्या माझा रिझल्ट आला आहे. माझं एक्झाम्स क्लिअर झालं आहेत, कार्तिक म्हणाला. काय? म्हणजे तुला सरकारी नोकरी मिळाली? जान्हवी आनंदाने बोलली. फक्त नोकरीच नाही, त्यासोबत गाडी आणि घरही मिळेल. पुढच्या महिन्यापासून जॉईनिंग आहे, कार्तिक सांगतो. वाव, कंग्रॅच्युलेशन्स. मी खूप खुश आहे.
तुमच्या आईवडिलांना नक्कीच गर्व वाटत असेल. जान्हवी म्हणाली. हो, पण मी अजून त्यांना सांगितलं नाही, कार्तिक म्हणाला. पण का? जान्हवी आश्चर्यचकित झाली. मी विचार केला की आधी तुला सांगतो. तू समोर आहेस. कार्तिक म्हणाला. लवकरच कॉल करून सांग त्यांना. मी इतक्यात तुला चहा घेऊन येते. जान्हवी म्हणाली. ठीक आहे, कार्तिकही म्हणाला. जान्हवी कार्तिकसाठी चहा घेऊन गेली. कार्तिकने घरात फोन केला. सुनीताजीने फोन उचलला. हॅलो, सुनीताजी बोलली. हॅलो मम्मी, नमस्ते, कार्तिक म्हणाला. कार्तिक नमस्ते. माझा मुलगा कसा आहे? किती दिवसांनी फोन केला? सुनीताजी कार्तिकचा आवाज ऐकून भावूक झाली. मी अगदी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? कार्तिक विचारतो. मीही ठीक आहे, सुनीताजी बोलली. माझं एक्झाम क्लिअर झालं आहे, कार्तिक सांगतो. अत्यंत अभिनंदन मुला. मला पूर्ण विश्वास होता की तुला यश मिळेल. उद्या मंदिरात प्रसाद वाहून येईल, सुनीताजी म्हणाली. पुढच्या 6 महिन्यापासून जॉईनिंग आहे, कार्तिक सांगतो. ठीक आहे, दीदीशी बोलते. तुझ्या जॉईनिंगपूर्वी आपलं लग्न करू, सुनीताजी म्हणाल्या. हो मम्मी, कार्तिक बोलला. त्यानंतर जान्हवी चहा घेऊन आली. सगळं ठीक झालं का? जान्हवी विचारते. हो, कार्तिक बोलला. चला प्या, जान्हवी कार्तिकला देत म्हणाली. मी तुला तुझ्या आवडत्या मिठाई सुद्धा आणली आहे. कार्तिक आणि जान्हवी चहा प्यायला बसले आणि बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारल्या. ठीक आहे, मी जातो, कार्तिक म्हणाला. कॉंग्रॅट्स वन्स अगेन, जान्हवी म्हणाली. थँक्स. तू रविवारी काय करणार आहेस? कार्तिकने विचारलं. बोलते का? नाही, जान्हवी कार्तिकला म्हणाली. मग मी संडेला येतो, कार्तिक म्हणाला. हो ठीक आहे, जान्हवी बोलली. कार्तिकने जान्हवीला बाय म्हणत निघून गेला. कार्तिकचा कॉल लगेच संपल्यावर सुनीताजी ओरडून म्हणाल्या. कार्तिकच्या बाबांना काय झालंय? काय झालं? सुनीलजी विचारते. कार्तिकचं सिलेक्शन झालंय, सुनीताजी आनंदाने सांगते. अरे वा, ही तर खूप छान गोष्ट आहे, सुनीलजी म्हणाले. तो पुढच्या महिन्यापासून जॉईन करेल, सुनीताजी सांगते. हे तर फार आनंदाची गोष्ट आहे. काही गोड बनव ना, सुनीलजी सुचवते. हो, आकर बनवते, सुनीताजी उत्तर देते. कुठे चालला आहात? सुनीलजी विचारतात. दीदीला सांगायला. जॉईनिंगच्या आधी मी तिच्यासोबत जान्हवीचं लग्न ठरवणार आहे, सुनीताजी म्हणाल्या. अच्छा ठीक आहे, सुनीलजी म्हणाले. तुम्ही मीशाला पण फोन करून सांगून द्या, सुनीताजी म्हणाल्या. सुनीताजी आशाजींकडे गेल्या. दीदी, दीदी कुठे आहात? सुनीताजी आनंदाने ओरडल्या. काय झालं? आशाजीने विचारलं. कार्तिकचं सिलेक्शन झालं, सुनीताजी आनंदाने सांगतात. खरंच? आशाजी आनंदाने म्हणाल्या. हो दीदी, पुढच्या महिन्यापासून त्याची जॉईनिंग आहे. त्यापूर्वी मी त्याचं लग्न जान्हवीसोबत करू इच्छिते. तुला काही अडचण आहे का? सुनीताजी विचारतात. काय बोलतेस? मी तर या दिवसासाठी खूप मन्नते मागल्या होत्या, आशाजी आनंदाने म्हणाल्या. तुमच्या दुवांचा परिणाम आहे की कार्तिकचं सिलेक्शन झालं, सुनीताजी म्हणाल्या. तुम्ही कार्तिकशी बोललत का? त्याला काही अडचण नाही ना, आशाजी विचारतात. हो दीदी, त्याला काही हरकत नाही. जसं त्याची आई सांगेल तसं तो करणार आहे, सुनीताजी उत्तर देतात. मग मी लग्नाची तयारी सुरू करते, आशाजी म्हणाल्या. हो दीदी, आणि हो, जान्हवीला पण विचारा, सुनीताजीने सांगितलं. हो हो, कार्तिक तिचा बालपणाचा मित्र आहे. दोघं एकमेकांना चांगलं जाणतात. कार्तिकसारखा चांगला मुलगा जान्हवीला मिळणार नाही, आशाजी म्हणाल्या. अच्छा दीदी, मी निघते. कार्तिकच्या बाबांना काही गोड बनवायला सांगितलं आहे, सुनीताजी म्हणाल्या. ठीक आहे, आशाजी उत्तर देतात. धन्यवाद भगवान,
आता जान्हवी आणि कार्तिकचं लग्न होईल. दोघे एकत्र राहतील. मला त्यांची काळजीही नाही. आशाजी भगवानला धन्यवाद देत म्हणाल्या. आशाजीने जान्हवीला फोन केला. आईचा फोन? जान्हवी मोबाईलवर आशाजींचा नंबर पाहून म्हणाली, हॅलो बाळा, कशी आहेस? आशाजी बोलल्या. आई, मी बिलकुल ठीक आहे, जान्हवी म्हणाली. लवकर गावाला ये, आशाजी म्हणाल्या. का? काय झालं? सर्व ठीक आहे ना? जान्हवी घाबरून विचारते. हो, सगळं ठीक आहे, आशाजी म्हणाल्या. मग? जान्हवीने विचारलं. कार्तिकचं सिलेक्शन झालं आहे, आशाजीने सांगितलं. हो, पण मग मला गावाला काय यायला सांगतेस? जान्हवी विचारते. कारण तुझं आणि कार्तिकचं लग्न ठरतंय, आशाजी उत्तर देतात. काय? जान्हवी आश्चर्याने म्हणाली. हो, लवकर ये, खूप तयारी करायची आहे. फक्त 1 महिना आहे. कार्तिकची जॉईनिंग होण्याआधी तुझं लग्न ठरवायचं आहे, आशाजी म्हणाल्या. पण आई, जान्हवी बोलू लागली, पण आशाजी तिला मध्येच थांबवत म्हणाल्या. कार्तिक सोबतच यायचं. पण आई, मी लग्न कसं करू शकते? जान्हवी विचारते. का नाही करू शकत? आशाजी म्हणाल्या. आई, मला सध्या लग्न करायचं नाही, जान्हवी म्हणाली. मेशा तुला तुझ्यापेक्षा लहान आहे आणि तिचं लग्न झालं आहे, आशाजी म्हणाल्या. पण आई, जान्हवी समजावून सांगू लागली. पण आशाजी तिचं ऐकायला तयार नव्हत्या. कारण ती नेहमी आपला भाऊजींचं ऐकते, तुझ्यासारखी नाही जी नेहमी आपली मर्जी करते, आशाजी ताना देत म्हणाली. आई, कार्तिक माझा मित्र आहे, जान्हवी म्हणाली. हे तर छान आहे. पती पत्नी मित्र असणं खूप गरजेचं आहे, आशाजी म्हणाल्या. आई, आपण मला समजून का घेत नाहीयेत? जान्हवीने विचारलं. बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. कार्तिकसारखा चांगला मुलगा तुला नाही मिळणार. त्याच्याशी लग्न कर, तुला खूप आनंद होईल, आशाजीनं सांगितलं. हो आई, जान्हवी म्हणाली आणि फोन कट केला. आईला समजावणं तर अशक्य आहे, जान्हवी स्वतःशी म्हणाली. जान्हवी खूपच चिंतित होती. काय करावं? कार्तिकशी बोलावं का? जान्हवी स्वतःशी बोलते. तिने कार्तिकला फोन केला. फोन पाहून कार्तिक मनातच विचार करत होता. वाटतंय जानूला आमच्या लग्नाची माहिती मिळाली आहे. हो, बोल ना जानू. कार्तिकने फोन उचलताच जान्हवीशी बोललं. हे सगळं काय घडत आहे? जान्हवी कार्तिकशी म्हणाली. मला वाटलंच होतं, कार्तिक मनातच बोलला. काय घडत आहे? कार्तिकने विचारलं. आपली लग्नाची गोष्ट कधी सुरू झाली? जान्हवीनं विचारलं. मलाही माहीत नाही, कार्तिक अज्ञानी बनत बोलला. कार्तिक, तुम्ही नकार द्याल ना? जान्हवीनं विचारलं. जानू, मी कसा नकार देऊ? जशी मला विचारलं गेलं तशी मी फक्त उत्तर दिलं. जॉबसाठी आधीच मी उशीर करत होतो, आता मी अजून नकार देऊ शकत नाही, कार्तिक म्हणाला. पण मला आत्ता लग्न करायचं नाहीये, जान्हवीने स्पष्ट केलं. जानू, मी रविवारला येतोय, मग बसून चर्चा करू, कार्तिक म्हणाला. ठीक आहे, जान्हवी म्हणाली आणि फोन कट केला. होप सो, कार्तिक काहीतरी निकाल काढेल, जान्हवी स्वतःशी म्हणाली. सकाळी जान्हवी ऑफिससाठी गेली. राजवीर त्याच्या डेस्कजवळून जाताना तिला थोडा चिंतित वाटली. केबिनमध्ये जाताच त्याने तिला बोलावलं. काय झालं मिस जान्हवी? राजवीर कोट काढून म्हणाला. काही नाही, जान्हवी म्हणाली. काहीच नाही तर इतका चिंतित का आहेत? राजवीर कोट खुर्चीवर टांगत म्हणाला. नाही, काही नाही, जान्हवी म्हणाली. बोला ना, काय झालंय? इतकी उदास काय दिसतेस? राजवीरने पुन्हा विचारलं. बस असंच, जान्हवी म्हणाली. बोल ना, कदाचित मी मदत करू शकतो, राजवीर म्हणाला. नाही, यावेळी तुम्ही माझी मदत करू शकणार नाही, जान्हवी म्हणाली. मतलब? काहीतरी आहे, राजवीर जवळ येत म्हणाला. हो, पण यावेळी तुम्ही काही करू शकणार नाही, जान्हवी पुन्हा म्हणाली.
का असं का बोलतेस? तुम्ही नेहमी मला हलकं समजता. सांगून बघा. राजवीर तिला स्वतःकडे ओढत म्हणाला. राहू द्या, जान्हवी म्हणाली. म्हणजे तुम्ही समस्येत आहात. बोल ना मिस जान्हवी, एकटी का चिंतित आहेस? मला सुद्धा सांग. आपण एकत्रच परेशान हो. राजवीर तिला मिठी मारत म्हणाला. माझं लग्न होत आहे. जान्हवी राजवीरच्या छातीवर हात ठेवत त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. काय? राजवीर अचंबित झाला. हो, जान्हवी म्हणाली. हे काय बोलत आहेस? मजाक करत आहेस ना? खूप वाईट वाटलं मला. राजवीर म्हणाला. मजाक नाही, खरोखर आहे. मी तुमच्याशी का मजाक करेन? जान्हवी म्हणाली. इतकं लवकर म्हणजे कसं? राजवीर म्हणाला. राजवीरला स्पष्ट दिसत होतं की जान्हवीची लग्नाची बातमी ऐकून तो थोडा चिडलेला आहे. आई गावातून लग्नासाठी बोलावत आहे, जान्हवी म्हणाली. काय? असं कसं शक्य आहे? तुम्ही कोणालाही ओळखत न राहता लग्न करू शकता? राजवीर म्हणाला. आमच्याकडे असं होतं, लग्नासाठी मुलगा ओळखला असणं गरजेचं नाही, जान्हवी म्हणाली. हे काय आहे? तुम्ही नकार द्या. असं कसं करता येईल? आजकालच्या मुलींना समजत नाही, राजवीर म्हणाला. पण माझ्या बाबतीत असं नाही. मी त्याला ओळखते आणि खूप चांगलं ओळखते. तो माझ्या बालपणीचा मित्र आहे, जान्हवी म्हणाली. तर तुम्ही चिंतित आहात म्हणजे लग्न करायचं नाही, बरोबर ना? राजवीर विचारतो. हो, कारण जान्हवी बोलत राहिली आणि मग चूप झाली. कारण राजवीरने विचारलं. माझ्या आयुष्यात अजून खूप काही करायचं आहे. मी आत्ता लग्न करू इच्छित नाही, जान्हवी म्हणाली. हो तर घरात बोलून बघा, ते नक्की मान्य करतील, राजवीर म्हणाला. हो, तुम्ही बरोबर म्हणता. मला एकदा बोलायचं आहे. काय माहिती? जान्हवी म्हणाली. नक्की मान्य करतील, डोंट वरी. आता काळजी करू नकोस, राजवीर म्हणाला. ठीक आहे, जान्हवी म्हणाली. जान्हवी तिच्या डेस्कवर गेली. राजवीरने तिला सांगितलं की काळजी करू नकोस, पण आता तो स्वतः चिंतित झाला होता. जान्हवी आणि राजवीर दोघेही एकत्र घरी निघाले. आम्ही कुठे आलो आहोत? जान्हवी राजवीरला विचारते. डिनरसाठी, राजवीर म्हणाला. माझ्या घरी जायचं होतं, जान्हवी म्हणाली. हो, तुमचा मूड बरा नव्हता म्हणून मी विचार केला की बाहेर डिनर करू. कदाचित तुमचा मूड बरा होईल, राजवीर म्हणाला. दोघे रेस्टॉरंटमध्ये गेले. राजवीर जान्हवीच्या आवडीचे खाणं मागते. आज घरी जातास तुला सांगून देऊ नकोस. तू सांगून देऊ नकोस, राजवीर जान्हवीला बोलतो. आईला समजावणं अशक्य आहे, जान्हवी राजवीरला बोलते. तुम्ही तरी एकदा प्रयत्न करून बघा. तू आधीच हार मानली आहेस, राजवीर जान्हवीला बोलतो. तुला का वाटतं की मी प्रयत्न केलेला नाही? आईशी बोलून काही उपयोग नाही. ती मानणार नाही. कार्तिकशी बोलावं लागेल, जान्हवी राजवीरला बोलते. कार्तिक कोण? तुझा भाऊ? राजवीर जान्हवीला विचारतो. नाही, माझा मित्र, ज्याच्याशी माझं लग्न ठरत आहे, जान्हवी राजवीरला बोलते. त्याच्याशी काय बोलायचं आहे? राजवीर जान्हवीला विचारतो. जर त्याने नकार दिला तर, जान्हवी राजवीरला बोलते. हो, छान आयडिया आहे. या रविवारला त्याच्याशी बोलते. जरी मी त्याच्याशी फोनवर बोललेला आहे, पण त्याचीही परिस्थिती माझ्यासारखीच आहे. त्याच्याही घरात कोणी ऐकत नाही, जान्हवी राजवीरला सांगते. तोही तुला लग्न करायचं नाही म्हणतोय का? राजवीरने विचारलं. नाही, तसं म्हणाला नाही. तो तयार आहे, जान्हवी राजवीरला बोलते. हो, तयार आहे. जर तू त्याला नकार दिलास तरी तो तुझ्याशी लग्न करेल का? माहीत नाही, जान्हवी राजवीरला बोलते. जर तो त्याने नकार दिला तर? आणि असं कसं होईल? जान्हवी राजवीरला विचारते. तुला फक्त सांगावं की तुझ्या आयुष्यात आधीच कोणीतरी आहे. मग तो तुझ्याशी लग्न करणार नाही, राजवीर जान्हवीला बोलतो. आणि तो कोण? काहीही. तर आपण पकडले जाऊ, जान्हवी राजवीरला बोलते.
जर तुला हवं असेल तर तू मला तुझा बॉयफ्रेंड बनवून घेऊ शकतेस. राजवीर जान्हवीला बोलतो. कायही. जान्हवी राजवीरला बोलते. मी पण तुला माझी गर्लफ्रेंड बनवलं होतं. राजवीर बोलतो. आणि मग काय झालं? जान्हवी विचारते. तुझ्या आजीने आपला साखरपुडा ठरवला होता आणि माझ्या घरचे तुला घेऊन लग्न करतील. तुला तर लग्न करायचंच नाही, नाही ना? राजवीर बोलतो. हो, जान्हवी उत्तर देते. तुला खरंच लग्न करायचं नाही? कधीही नाही, राजवीर विचारतो. नाही, जान्हवी बोलते. तू खूप विचित्र आहेस, जान्हवी राजवीरला बोलते. तुला पण तर लग्न करायचं नाही, राजवीर म्हणतो. फक्त आत्तासाठी नाही, म्हणजे कधीही नाही असं नाही, जान्हवी बोलते. मग मी तुला सांगतो, तूही कधीही लग्न करू नकोस, राजवीर बोलतो. आणि का? जान्हवी विचारते. लग्न करण्याचा काही अर्थ नाही, राजवीर म्हणतो. मला घरी जायचं आहे, जान्हवी बोलते. हो, राजवीर बोलतो. गाडी जान्हवीच्या सोसायटीत पोहोचते. मी सुद्धा येतो तुला सोबत घेऊन, राजवीर बोलतो. नाही, अगदी नाही, जान्हवी बोलते. अरे, माझ्यावर का रागावतेस? मी काय केले? राजवीर स्वतःशी बोलतो. सकाळी जान्हवी ऑफिसला येते. राजवीर तिला आपल्या केबिनमध्ये बोलावतो. अद्याप माझ्यावर राग आहे का? राजवीर बोलतो. मी तुला बरंच काही आणलं आहे, जान्हवी बोलते, पण त्याच्याकडे पाहत नाही आणि जात जाते. माझी गोष्ट ऐकायला का नाकारतेस, मिस जान्हवी? राजवीर स्वतःशी बोलतो. जान्हवी त्याची कॉफी टेबलवर ठेवते. कृपया माझी गोष्ट ऐका, राजवीर जान्हवीचा हात धरून बोलतो. माझं बरंच काम आहे आज, जान्हवी हात सुटवत बोलते. मी जान्हवी, तू माझी गोष्ट ऐकायला तयार नाहीस, राजवीर स्वतःशी बोलतो. आज हाफ डे आहे. जान्हवी काम पूर्ण करून राजवीरच्या केबिनमध्ये जाते. माझं काम झालंय, मी घरी जाऊ का? जान्हवी विचारते. राजवीर घड्याळात वेळ पाहतो. हो ठीक आहे, मी तुला सोडतो, राजवीर खुर्चीतून उभा होतो. नाही, मला तुझी गरज नाही, मीच जाईन, जान्हवी बोलते. मिस जान्हवी, तू माझ्यावर का रागावली आहेस? मी काय केलं? राजवीर कोट परिधान करत बोलतो. मी कुठे रागावली आहे? जान्हवी म्हणते. तू अजून विचार करून बघ, राजवीर बोलतो. काय? जान्हवी विचारते. तुझा बॉयफ्रेंड बनून तुला घरी न्यायचं आहे, एकदाच सोल्युशन होईल, राजवीर सांगतो. तुझा मेंदू बरोबर आहे, जान्हवी बोलते. वाईट नाही आयडिया, माझं कामही झालं, राजवीर म्हणतो. माझे घरचे माझं लग्न तुझ्याशी करणार आणि माझं तुला लग्न करण्याचा काही इरादा नाही, जान्हवी राजवीरला बोलते. का? माझ्यात काय प्रॉब्लेम आहे? राजवीर विचारतो. तर आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा.